आता हे आरक्षण लढा जे उभा आहे यामध्ये 10% आरक्षण वेगळं देण्यात आलंय। या आरक्षणाच्या सहमत तुम्ही आहात का? कारण अनेक जण म्हणतात की म्हणजे हे आरक्षण आता बरेच जण लोक म्हणतात की आम्हाला मान्य आहे, काही लोक नाही म्हणतात, तर त्याच्याविषयी काय मग बोलाल तुम्ही? आम्हाला हे दिलेलं सरकारने आरक्षण अजिबात मान्य आहे। आम्ही ओबीसी मध्ये आहेत, आम्हाला ओबीसीचंच आरक्षण पाहिजे। आणि सागर का डबकं, खरं का खोटं, बरं का वाईट, येस और नो या भूमिकेवर आम्ही येऊन ठेपलेलो आहे। आम्हाला बाकीचं काहीच कळत नाही। आमचं जे आरक्षण आहे ओबीसी मधलं, निजामशाही काळात तुम्हाला सांगतो बामणापासून तेल्यापर्यंत अख्खे ओबीसी, आणि मग आम्हाला तुम्ही त्या ओबीसीतून काढून कुठे नेऊन घालणार आहेत? आम्हाला ती मान्य नाही। सरकारने नाही दिलं तरी आमचे आमदार निवडून आणून आम्ही आरक्षण घेणार आहे 2024ला। आमचे आमदार आणून, नवीन आमदार निवडून आणून ह्या हरामखोरांना समजायला घरात घातल्याशिवाय राहणार नाही। एका सुद्धा आमदाराला रस्त्यावर येऊन देणार नाही, एका सुद्धा या पक्षाच्या पुढाऱ्याला गावात फिरवून देणार नाही। आणि एक घराचं कुटुंब असतं, 5 भावाचं कुटुंब असतं, त्या 5 भावाच्या कुटुंबामध्ये एक कुटुंब करता म्हणून त्याच्यावर आम्ही जबाबदारी टाकलेली असते। आणि त्या एका भावाला या 4 भावांनी कष्ट करून, मोलमजुरी करून त्याच्याजवळ बाजारच्या दिवशी पैसे दिले जातात। आणि पैसे देऊन आपला मोठा भाऊ बाजारला गेलेला आहे, आणि बाजारवरून माघारी येताना तो जर लिजिम खेळत आला, ह्या 4 भावापैकी एक तरी पट्ट्या खोऱ्याचा दांडा काढल्याशिवाय राहणार नाही। ही सत्य परिस्थिती आहे। तसंच जी घराचं कुटुंब आहे तेच गावाचं कुटुंब आहे, गावाचं कुटुंब तेच तालुक्याचं कुटुंब आहे, तालुक्याचं कुटुंब तेच जिल्ह्याचं कुटुंब आहे, जिल्ह्याचं कुटुंब तेच महाराष्ट्राचं कुटुंब आहे। ही समधी माणसं आमच्या कुटुंबामधली आहेत। तुम्हाला सांगतो, ह्या शेतकऱ्याच्या पोरांनी आतापर्यंत तुम्हाला डोक्यावर घेतलेलं आहे, पण इथून पुढे आम्ही डोक्यात तुम्हाला ठेवल्याशिवाय राहणार नाही। एका एकाला खोऱ्याच्या दांड्यांनी मारल्याशिवाय सोडणार नाही। हे मराठ्याचं रक्त तुम्ही अजून तुम्हाला माहितीच नाही। तुम्ही आयत्या पिठावर रेगे वाढलेले आहेत। आयतर आमच्या जीवावर राजकारण, तुम्ही आयतर राजकारण केलेलं आहे। पण इथून पुढे तुम्ही लक्षात ठेवा, एक एक शेतकऱ्याचा पोरगा तुम्हाला खोऱ्याच्या दांड्याने मारल्याशिवाय सोडणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज एवढंच सांगतो। आणि राज्यकर्त्यांना मला विनंती करायची आहे, सत्याच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका, सत्याच्या दगडावरून विंचवासारखं वागू नका। स्वाभिमानी मराठ्याकडून नांगी ठेचून घेऊ नका। जय जवान, जय किसान। एक मराठा, एक मराठा, एक मराठा। आणि आता बऱ्याच मराठ्यांच्या भावना होत्या की शिंदे सरकार आरक्षण देईल। आता हे शिंदे सरकारनं आरक्षण दिलं नाही, म्हणजे मराठा नेता म्हणून ते होते किंवा मराठा लीडर म्हणून त्यांच्याकडे मराठा समाज बघत होता, तर आता त्याच्याविषयी काय बोलाल तुम्ही? आम्ही आतापर्यंत शिंदे साहेबावर आमचा विश्वास होता। आम्हाला वाटत होतं की त्यांनी मनोज दादाला शब्द दिलेला आहे आणि तो शब्द ते पाळणार आहे। आणि महाराष्ट्राचा जसा आमच्या कुटुंबातला एक माणूस कुटुंब पाहतो ना, तर महाराष्ट्राची जबाबदारी संपूर्ण या एकनाथ शिंदेवर आहे। आणि त्यांनी ही जबाबदारी जर नाकारली असेल ना, तर त्यांनी लक्षात ठेवायचं, आपण कुणाला नडलोय, आपण या मराठ्यांना नडलोय आणि कुणाचं ऐकून नडलोय। त्यांच्याच घरी भाजी भाकरी खायला जायचं, त्यांच्याच उसाला पाणी धरायला जायचं। आमच्याकडे मतं मागायला तुम्ही परत यायचं नाही, एवढं ध्यानात ठेवा। आणि आम्ही मराठे यांचा चुकता हिसाब केल्याशिवाय राहणार नाहीत। जाता जाता तुम्हाला एवढं सांगतो की मराठ्याचा नाद कुणी करू नका। मराठ्याच्या पोरांना तुम्ही डोक्यात घ्यायला लावू नका। आतापर्यंत तुम्हाला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलोय, पण आम्ही आता तुम्हाला डोक्यात घेणार आहे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा। आणि लय मोठं पाप केलंय। अहो, तुम्ही पहिले 30 दिवस मागितले, 40 दिले, त्याच्यावर 9 दिवसाचं उपोषण करायला लावलं। आणि आज सुद्धा तुम्ही 10 दिवस त्या माणसाला या ठिकाणी उपोषण करायला लावलंय आणि देतो म्हणून लावलंय। अरे तुम्ही सांगायला पाठकुनी, अरे देता येत नाही म्हणून सांगा। 10% आणि 5% ती तसलं काहीच सांगू नका। ओबीसी मधलं आरक्षण देता येत नाही म्हणून सांगा। तुम्हाला रस्त्यावर आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही, रस्त्यावर तुम्हाला तुडवल्याशिवाय राहणार नाही। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय जवान, जय किसान।